हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रत्युष लाईफस्टाईल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरळ सोप्या पद्धतीने अगदी झटपट अशी कुकरमध्ये चिकन बिर्याणी कशी बनवायची। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूयात। सर्वप्रथम मी इथे 7-8 छोटे आकाराचे कांदे उभे असे कापून घेतले आहेत। त्यानंतर कढईत तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर हे जे कापलेले कांदे आहेत ते मी इथे तळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता इथे कांद्यांचा कलर चेंज झालेला आहे। आता हे आपण काढून घेऊया। त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, जेवढं तिखट तुम्ही खाता त्यानुसार, त्याच्यानंतर थोडे आल्याचे तुकडे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। हे बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे। आणि जे चिकन तुम्ही धुवून स्वच्छ करून ठेवले त्यावरती हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे। ते मिश्रण टाकल्यानंतर चिकनमध्ये हळद, मीठ, चिकन मसाला, गरम मसाला, थोडं तेल आणि दही टाकून घेऊया। हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग त्यानंतर आपण जो कांदा तळून घेतलेला तो आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे। थोडी कोथिंबीर टाकायचं आहे, थोडा लिंबू, आणि परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलेलं आहे। आता आपण भाताची तयारी करूयात। इथे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका पातेल्यात पाणी ठेवायचं आहे। ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आणि जे आपण तांदूळ 15 मिनिटं सोक करून ठेवलेत ते आपल्याला ह्यात टाकायचं आहेत। अशाने काय होतं की तांदूळ लवकर शिजले जातात। इथे मी काय करते, भातात सुद्धा थोडं लिंबू पिळत आहे। त्याने काय होतं, भाताला पण एक वेगळी चव येते। पाहू शकता तुम्ही इथे ऑलमोस्ट आपला राईस बनवून रेडी आहे। ह्याला आपण आता स्टेन करून घेऊया। आता राईस तर बनवून रेडी आहे। आता काय करायचं, कुकर ठेवायचा। त्यामध्ये जे आपण कांदा तळून राहिलेलं तेल होतं ते तेल आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आता इथे 2-3 उभे चिरलेले कांदे मी टाकत आहे।
कांदा नीट भाजला की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. इथे 2 टोमॅटो मी यूज केले आहेत. टोमॅटो आणि कांदा छान मऊसूत झाल्यानंतर इथे मी थोडं तूप ॲड केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जी चटणी वापरता, जसे की काळा मसाला मी इथे यूज करत आहे. कांदा, टोमॅटो आणि चटणी छान मिक्स करून घेत आहे. त्यानंतर मी इथे चिकन मसाला टाकलेला आहे. तुम्ही अजून इथे गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला यूज करू शकता. आणि मसाल्याला तेल सुटायला लागल्यानंतर आपल्याला जे चिकन आपण साईडला ठेवलं होतं ते आपल्याला ह्यामध्ये
टाकायचं आहे. परत आपण ह्याला एकजीव करणार आहोत आणि मग त्यानंतर कुकरचं झाकण आपण ठेवून एक शिट्टी काढून घेणार आहोत. असं केल्याने काय होतं, चिकन पण छान शिजलं जातं. एक शिट्टी करून मी गॅस बंद केला होता. पाहू शकता तुम्ही चिकन छान शिजलं आहे. एक ग्रेव्ही काइंड ऑफ तयार झाली आहे. आता आपण काय करायचं, ह्यामध्ये जो आपण भात शिजवून ठेवला आहे त्याचा लेयर पसरवायचा. छान हा राईस पसरून झाल्यानंतर इथे मी थोडा फूड कलर यूज केलेला, त्याचं पाणी मी इथे यूज करत आहे. त्यानंतर आपल्याला तळलेला कांदा जो आहे तो इथे पसरवायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर किंवा पुदिना असेल तुमच्याकडे तर तो सुद्धा यावरती पसरून घ्यायचा आहे. आणि परत एकदा कुकरचं झाकण लावून एक शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे.
तर अगदीच कमी वेळेत सोप्या पद्धतीने चविष्ट अशी बिर्याणी बनून रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. थँक्यू.